आपण हमीभाव देतो, हमीभावाने खरेदी पण भरपूर करतो, पण आपल्याला माहिती आहे की जसं कापूस आहे, कापसामध्ये खेळा खरेदी होते, त्या ठिकाणी जाऊन शेतीमध्ये खरेदी होऊन जाते. त्या शेतकऱ्याला लगेच काहीतरी समोरचं पाहिजे असतं, म्हणजे लग्न आहे घरी, काहीतरी सण आहे, त्यामुळे मिळेल त्या भावात तो आलेल्या व्यापाऱ्याला विकून टाकतो आणि मग हमी भावाचा फायदा त्याला मिळत नाही. आणि म्हणून हमी भावाची विक्री होतपर्यंत त्याला ते योग्य ठिकाणी ठेवताही आलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याला तारणही मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याला कुठलंही त्यातनं अडचण येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्या प्राथमिक सोसायट्यांच्या माध्यमातूनच कशी उभी करता येईल याचं काम आज आपण जवळपास 10,000 गावांमध्ये करतो आणि पुढेही आपल्याला हे काम जवळजवळ सगळ्या गावांमध्ये करायचं आहे. ही सगळी अर्थव्यवस्था बदलण्याचं काम हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की आज जरी आपला शेतकरी अडचणीत आहे आणि मला हे दिसतंय की आपण जर फोकस काम केलं तर आज शेतकऱ्याला मदत करावी लागते. फोकस पद्धतीने काम केलं तर आजपासून 5, 7, 10 वर्षानंतर शेतकरी तुमच्या दारात येणार नाही, शेतकऱ्याला तुम्हाला मदत करावी लागणार नाही. आज आमचा फोकस हा शेतीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगावर आहे. हा का आमचा उद्योगावर आहे? याचं कारण असं आहे की एकीकडे हळूहळू शेती क्षेत्रातला रोजगार कमी होणार आहे. तो याकरता कमी होणार आहे की पूर्वी असं होतं, शेत मोठं होतं, 4 मुलं हो का 6 मुलं हो सगळे शेतीवर जायचे. आता ती परिस्थिती नाही आहे आणि हळूहळू शेतमजुरांची संख्याही थोडी कमी व्हायला लागली आहे. त्यामुळे हळूहळू आपण यांत्रिकीकरणाकडे येणार आहोत आणि म्हणून गावातल्या मुलांना केवळ शेती आणि शेतीतलं म्हणजे जी शेती 2 भाऊ करू शकतात ती 4 भाऊ करतायत. त्यामुळे उरलेल्या 2 भावांचे जे श्रम आहेत त्याला पैसे मिळत नाही आहेत आणि म्हणून त्याला उद्योगाची जर जोड दिली तर उद्योगाच्या माध्यमातनं समजा 2 भाऊ उद्योगात गेले आणि 2 भाऊ शेतीत राहिले तर तिथलं अर्थकारण जे आहे ते पूर्णपणे बदलेल. आणि दुसरा प्रयत्न आहे, जवळपास पुढले 8 ते 10 वर्ष शेती क्षेत्रामध्ये पैसा टाकावा लागणार आहे. पैसा येईल कुठनं? राज्यामध्ये जर आपण आज या स्मार्ट सिटी तयार करतो, आपण नवीन मुंबई 3 करतो, मुंबई 4 करतो, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो, उद्योगाकरता वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग तयार करतो, याचं कारण हे सगळं केल्यामुळे राज्याच्या तिजोरीत पैसे येतात. तिजोरीतच पैसे आले नाही तर टाकणार कुठं नाही. आज ज्यावेळेस शेतकऱ्यांना 40,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपल्याला द्यावी लागते, त्यावेळी लक्षात घ्या, एक रस्ता बनवायचा असेल तर बँक आम्हाला कर्ज देते, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफी करता आम्हाला कर्ज मिळत नाही. ते आपल्याला 4 खर्च कमी करावे लागतात आणि राज्याच्या बजेटमधनं ते द्यावे लागतात. आणि म्हणून राज्याचं बजेट जर मोठं झालं नाही, राज्याच्या तिजोरीत पैसे आले नाही तर शेतकऱ्याचं कल्याण करणार कसं? आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवायची आणि दुसरीकडे उद्योगाचं क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या 2 क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणायची. ती गुंतवणूक आणली की त्यातनं टॅक्सच्या रूपानं पैसा तिजोरीत येतो. आलेला पैसा शेतीच्या क्षेत्रामध्ये जर आपण लावू शकलो तर 8 ते 10 वर्षामध्ये हे क्षेत्र पूर्णपणे आपल्या पायावर उभं होईल आणि त्यानंतर या क्षेत्रात पैसा लावण्याची आवश्यकता असणार नाही. हेच क्षेत्र तुम्हाला पैसा देईल. अशा पद्धतीचं हे क्षेत्र आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून आज ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आपण करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आपली उपाययोजना आहे ती आपला नदी जोड प्रकल्प. या महाराष्ट्रातला 52% भाग हा अवर्षण प्रवण आहे. 52% भागामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस होत नाही. केवळ 48% भागामध्ये होतो. त्या 52% भागामध्ये जिथे कधी ना कधी दुष्काळ पडत असतो. आता या वर्षीचं अल निनोचं संकट आहे, या संकटाचा सामना आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून एकीकडे 52% भाग अवर्षण प्रवण आहे आणि दुसरीकडे तो विदर्भाचा भाग असो का कोकणाचा भाग असो, या ठिकाणी 200 TMC पाणी हे समुद्रात वाहून चाललेलं आहे. त्या पाण्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आपल्याला हे वाहून जाणारं जे पाणी आहे हे आता तुटीच्या खोऱ्यामध्ये आणलं पाहिजे. आपलं गोदावरीचं जे खोरं आहे, ज्या खोऱ्यावर जवळपास 50% महाराष्ट्रातली शेती आणि महाराष्ट्रातलं पाणी अवलंबून आहे,
ते तुटीचं खोरं आहे. तापीचं खोरं जे उत्तर महाराष्ट्रातलं आहे ते आपलं तुटीचं खोरं आहे. या खोऱ्यांमध्ये हे पाणी आलं पाहिजे आणि म्हणून आपण ज्या योजना तयार केल्या, वैनगंगा नळगंगा सारखी योजना, की ज्या योजनेमध्ये 450 किलोमीटरची नवीन नदीच आपण तयार करतो, ज्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं 70-80 TMC पाणी हे आपण भंडाऱ्याच्या खालून त्या ठिकाणी उसळणार आणि ते पाणी बुलढाण्यापर्यंत आपण आणणार. आणि याच्यामध्ये जवळपास 24 नवीन धरणं आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवणं, अशा पद्धतीनं 40 वॉटर स्ट्रक्चर तयार होतील. विदर्भामध्ये एकही जिल्हा एकही तालुका दुष्काळात कधीच राहणार नाही, अशा पद्धतीचं हे काम आपण करतोय.